पण जाऊ डोंगरपटावर नमस्कार. खरं तर आई मुक्ताईच्या या प्रांगणामध्ये हा सर्वांच्या सहकार्याने जो खूप असा मोठा परिसरामध्ये उत्सव साजरा होतोय, ते खरं तर चैत्र महिन्यात म्हटलं की सर्व परिसरात यात्रा उत्सव असतो आणि लवणवाडीकर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन चैत्रवद्य चतुर्दशीच्या दिवशी सालाबादप्रमाणे ही यात्रा संपन्न होत असते. पण यावर्षीचा जो यात्रेचा उत्सव हा जरा आगळा वेगळा म्हणावा लागेल. त्याचं कारण असं की सर्व परिसरातले ग्रामस्थ सर्व लवणवाडीकर एकत्र आले. इतरत्र यात्रा मोठ्या उत्सवात साजऱ्या होत असताना राजुरी आळेच्या शिवावर लवणवाडीच्या या शिवावर असणारी मुक्ताई हे जागृत देवस्थान या निमित्तानं सर्वांना ज्ञात आहे. आणि मग या मातेच्या उत्सवानिमित्तानं आपल्याला विशेष काय करता येईल. मंदिर तर झालेलं आहे, मंदिराच्या पुढं एक सर्वांच्या परीनं एक सभामंडप आहे, परंतु या आईच्या माध्यमातून या ठिकाणी शृंगार करण्याकरता आणि त्या यात्रेचं विशेष होण्याकरता सर्व ग्रामस्थांनी या आईचा मुखवटा करण्याचं या ठिकाणी संकल्पित केलं. खरं तर आजचा दिवस असा महत्त्वाचा या निमित्ताने ठरलेला आहे की बाहेर असणारं जे आपण पाहतो की जे जागृत देवस्थान आहे, म्हणजे जुन्या पूर्वीपासून त्या ठिकाणी 51 तोळ्याचा आणि आतमध्ये पाठीमागं ज्या मंदिरात म्हणजे गाभाऱ्यात मेन गाभाऱ्यात त्या ठिकाणी 51 तोळ्याचा असे 1 किलो 2 ग्रॅम असं सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांदीचा मुखवटा केलेला आहे. आणि त्याचा उत्सव मग सर्व ग्रामस्थांनी हातात घेतल्यानंतर यात विशेष सहकार्य जे लाभलं ते महिला भगिनींचं. वास्तविक पाहिलं तर आई अंबिका माता ग्रामदैवत आळ्याचं आणि त्या ठिकाणावरून आज चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी सर्वांनी त्या ठिकाणावरून एक पालखी मिरवणूक काढण्याचं निमित्तानं ठरवलं. आणि या ठिकाणी माकरे कुटुंबियांनी या कार्यक्रमाची सांगता होताना आत्ता अन्नदान दिलेलं आहे. तसंच ह्या कार्यक्रमाचं सालाबादप्रमाणे जे यात्रा आहे ती उद्या म्हणजे चैत्रवद्य चतुर्दशी या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होणार आहे. याचं देखील सर्व ग्रामस्थ येऊन या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि हा मोठा यात्रोत्सव सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे. सांगायचं एवढंच की ह्या वर्षीचा जो यात्रोत्सव आहे हा विशेष या कारणास्तव आहे की 1 किलो 2 ग्रॅम एवढं चांदीचं या सर्व मुखवटा या ठिकाणी समर्पित आईच्या चरणी झालेला आहे. या सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी सर्व यात्रा कमिटीच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण आई मुक्ताई माता की जय जय. रामकृष्ण हरी. सर्व तमाम भक्तांना मी या सूचनेद्वारे सूचित करतो की सालाबादप्रमाणे संपन्न होणारी या लवणवाडीचं कुलदैवत मुक्तामाता या मुक्तामातेची यात्रा उद्या 16/4/2026 या दिवशी मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होत आहे. ही यात्रा संपन्न होत असताना नेहमीप्रमाणे यात्रेचे जे दैनंदिन कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये सकाळी 6 ते 8 सप्तशृंगी पाठपारायण होईल. 8 ते 9 या वेळामध्ये पूजा महाअभिषेक संपन्न होईल. 9 ते 11 या वेळामध्ये भव्य दिव्य असे या ठिकाणी मांडवडाळे संपन्न होतील. मांडवडाळे संपन्न झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी सत्यनारायण महापूजा संपन्न होत असते. ती संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी देवीची शेरणी, चोळी पातळ, कळशा असं सर्व कार्यक्रम संपन्न होईल. कळशा या ठिकाणी आल्यानंतर महाआरती होईल. महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी प्रसाद वाटप होईल आणि संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी भव्य दिव्य अशी छबिना मिरवणूक या ठिकाणी संपन्न होईल. आणि रात्री बरोबर 10 वाजता सालाबादप्रमाणे याही वर्षी लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तोही कार्यक्रम व्यवस्थित असा आहे. सर्वांनी या चाललेल्या पूर्ण दिवसाच्या दैनंदिन कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आत्ताच आमचे सहकारी मित्र बंटी शेठ कोकणी यांनी जे आपल्याला सांगितलं ते यावर्षी लवणवाडीच्या दृष्टीनं खरोखर अतिशय गौरवास्पद आहे असं
प्रत्येक वेळेला सर्व तरुण सहकारी मंडळी आमची एक दिलाने काम करतात आणि विशेष म्हणजे आम्ही जी सर्व तरुण मंडळी या ठिकाणी काम करत असताना कुठल्याही पद्धतीचं राजकारण नाही, कुठल्याही पद्धतीची हेवे द्यावी नाहीत, माझं तुझं न करता ही आपल्या लवणवाडीची शक्तिपीठ असणारं ही देवी हिची यात्रा आम्ही सर्व लवणवाडीकर मंडळी मोठ्या उत्साहाने संपन्न करीत असतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. मुक्ता माते की